मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. मी अझरुद्दीन जब्बार शेख, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये ड प्रवर्गातून उभा होतो. आज या भागात चांगल्या प्रमाणात मतदान झालेलं आहे. पण सर्वात मोठा विषय असा झाला की सकाळी काही तांत्रिक अडचणीमुळे मशीन 2-2 तास बंद होते. त्यामुळे लोकांना खूप त्रास झाला. त्याच्यामुळे मतदानाची पर्सेंटेज कमी झालेली आहे. प्लस जे लोक 20 मध्ये रहिवासी आहेत, ज्यांनी 15 वर्ष इथं राहिलेले आहेत, त्यांचं आज मतदान दुसऱ्या प्रभागात गेलेलं आहे. ह्या मोठ्या कारणामुळं आमच्या भागातील पर्सेंटेज, जे मतदानची पर्सेंटेज आहे, ती कमी झालेली आहे. काय सांगाल, अशा जी अडचणी झाल्या त्या अडचणीवर तुम्ही मात करण्यासाठी, तुमच्या मतदानाचा टक्केवारी वाढवण्यासाठी काय प्रयत्न केला? सर्वात मोठा प्रॉब्लेम तर हा आमच्या प्रभागातील रहिवासी असून त्याचा मतदान दुसऱ्या प्रभागात आहे. हा महापालिकेचा किंवा निवडणूक कार्यालयाचा विषय आहे की असा एवढा मोठा फरक नाही पडायला पाहिजे होता. नाही, असं सांगितलं होतं की प्रभाग 26 प्रभागामधून एकंदरीत महापालिकेची निवडणूक लागली होती. त्यात सगळ्यात गंभीर बाब आणि हॉट स्पॉट म्हणून ओळखलं जाणारं प्रभाग क्रमांक 20 होतं. आज निवडणुकीच्या दिवशी कशा प्रकारचा तुम्हाला अनुभव आला? हा तर भाग आहेच की हॉटस्पॉट होता आपला हा विषय प्रभाग 20चा. परंतु मी जसं की सांगितलं, मशिनीची अडचणी, काही लोकांची गुंडागिरी आली, काही ते मतदारांची सुविधा पूर्ण न झाल्यामुळं हे सगळं टक्केवारी कमी झालेली आहे. काय सांगाल साहेब, आजची जी मतदाराची प्रतिक्रिया होती, मतदाराने काय कौल दाखवलं आणि एकंदरीत या भागामध्ये आज सकाळपासूनच तुम्ही प्रत्येक बूथवर गेलात, अनेक बूथवरून वेगवेगळ्या समस्या नागरिकांमध्ये निर्माण होत होत्या, काय सांगाल? प्रथमतः तर कसं आहे, सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक महापालिकेने हे जाहीर केली. तर ही जी तारीख महापालिकेने जी फिक्स केली ती चुकीच्या पद्धतीनं महापालिका म्हणा किंवा निवडणूक आयोगानं केली आहे. कारण एका दिशेने जर तुम्ही बघितलं, सोलापुरामध्ये सिद्धेश्वर यात्रेचा सगळा उत्साह सुरू आहे आणि मग त्या सगळ्या सणानिमित्त आता 2 दिवसापूर्वीच आपली मकर संक्रांत झालेली आहे. मग काही लोक सणानिमित्त बाहेर गावी गेलेले आहेत किंवा काही जत्रेमुळे आलेले नाही आहेत. मग ह्यामुळं टक्केवारी मतदानाची कमी झाली आहे. आणि मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक प्रक्रिया जी राबवली आहे, तर निवडणूक यंत्रणेकडून जी यंत्रणा राबवण्यात आली आहे, तर त्यामध्ये बहुतांश मशीन म्हणजे बंद झालेले आहेत. आता आमच्या प्रभागामध्ये जवळजवळ 4 ते 5 ठिकाणच्या बूथवर अशी परिस्थिती होती की 2-2, 3-3 तास मशीन बंद होत्या. आणि मग तिथल्या संबंधित अधिकाऱ्याला आम्ही ही विचारणा केली की बाबा साहेब, आता हे 3-2 तास मशीनी बंद आहेत, तर तुम्ही त्याचं म्हणजे काय म्हणजे निपटारा करणार आहेत किंवा तुम्ही त्याला उपाययोजना काय करताय? तर त्यांचं म्हणणं आलं की आम्ही दुसरी मशीन मागवतोय. मग त्यांची मशीन दुसरी येईपर्यंत तेवढा वेळ वाया गेलेला आहे. मतदार ताटकळत उभे राहिलेले आहेत, कोण थांबलं कोण निघून गेलं, अशी परिस्थिती झालेली आहे. नाही, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन मुंबशे यांनी स्पष्टपणे संकेत दिला होता आणि आदेशही दिला होता निवडणुकीच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना. तांत्रिक अडचणीमुळे ज्या ठिकाणी मतदानाचा खोळंबा झाला त्या ठिकाणी वेळ वाढून म्हणजे 5:30च्या आधी जे मतदार बूथमध्ये येतात त्यांची पूर्ण मतदान प्रक्रिया पार होईल असंही त्यांनी स्पष्ट आदेश दिला होता. आणि आता आमच्या उमेदवारांनी सांगितल्याप्रमाणे नई जिंदगीमधल्या काही भागात अद्याप मतदान सुरू आहे. 5:30 पर्यंत जे गेटमध्ये येतात त्यांना तर ते घ्यावंच लागतं. म्हणजे ती तर तुमचा शासनाचाच तो नियम आहे, शासनाची ती अट आहे. मग त्यात ओंबाचे साहेबांनी असं काय अतिरिक्त वेगळं काही केलेलं नाहीये. आमचं म्हणणं एवढंच होतं की जिथं नका तुमचे 2-3 तास गेलेत, तिथं त्या बूथवर तुम्ही त्या एखाद्या बूथसाठी तुम्ही तेवढे 2-3 तास एक्सटेंड करून द्यायला पाहिजे होते. हीच एवढी मागणी होती. मग थोडा मतदानात फरक पडला असता. म्हणजे कुठंतरी या सगळ्या गोष्टींवर बघून तुम्ही निवडणूक आयोगावर, प्रशासनावर रोष निर्माण करता? प्रशासनावर रोष आहे, निवडणूक यंत्रणेवर रोष आहे, निवडणूक आयोगावर रोष आहे. यंत्रणा कुचकामी ठरली एकंदरीत. आणि ह्याचा फटका उद्या जे निकाल आहे त्यामध्ये एकंदरीत म्हणजे जे मातब्बर उमेदवार आहेत किंवा भागात ज्यांचा कल आहे, ह्या अशा यंत्रणेमुळे आणि मतदान कमी झालेल्या टक्केवारीमुळे एकंदरीत कुठेतरी फटका बसणार आहे, अशी म्हणजे स्पष्टता आता आजच्या मतदानावरून स्पष्ट होतीये. उद्या काय होईल ते बघूया. पहिला असेल कशा प्रकारे काँग्रेसच्या उमेदवारांनी मशीन बंद असल्यामुळं काही बूथांवर दोन तासपर्यंत मतदानाची प्रक्रिया थांबली होती आणि तर कुठेतरी घोळ झालं. मतदानाची टक्केवारी ही कमी झाली. मातब्बर नेता येण्यासारखा असेल त्याला कुठेतरी या मतदानाचा फटका बसला असंही या उमेदवारांचं म्हणणं आहे. उमेदवार कुठेतरी महापालिका किंवा निवडणूक आयोगावर आपले रोष निर्माण करत. अजून काही मातब्बर आपल्यासोबत जुळलेले आहेत. काय सांगाल साहेब, आज जी प्रतिक्रिया होती मतदारांची, काय स्पष्ट झालं यावरून? कसं आहे,
लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना आज जी मतदानाची प्रक्रिया आज जी पार पडली त्याच्यामध्ये प्रशासनाचा प्रचंड प्रमाणात गोंधळ आहे। तो असा की आता उमेदवारांनी सांगितल्याप्रमाणे मशीन बंद पडणं आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे किंवा निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे गेटमध्ये जे असतील त्यांना मतदान करता येईल, परंतु त्या ठिकाणी अनेक बूथवर ज्या महिला थांबल्या होत्या, जे वृद्ध होते ते भोवळून पडले, त्यांना चक्कर आली, त्यांना आमच्या तिथल्या प्रतिनिधींनी आणि त्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलला पोहोचवलं, त्यांचा प्रथमोपचार दिला। अशा घटना घडत असल्यामुळे मोठी रांग बघून बाकीचे पब्लिक मतदानाला थांबले नाहीत, त्याच्यामुळं प्रामुख्याने टक्का घसरलेला आहे आणि मतदान करण्याला इथल्या नागरिकांचा प्रतिसाद होता, परंतु ढिसाळ प्रशासनाच्या कारभारामुळे इथं टक्केवारी घसरलेली आहे आणि त्याचा फटका उमेदवारांना बसणार आहे। पहिला असेल कशा प्रकारे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणूक आयोग असो किंवा महानगरपालिकेचा प्रतिक्रिया या सगळ्या निवडणुकीमधून पार पडत असताना भूदंड हा फक्त मतदारांवर पडला आणि त्याचा कुठेतरी दुरुपयोग उद्याच्या निकालामध्ये दिग्गज जे निवडून येणार त्या नगरसेवकांवर पडणार असा स्पष्ट संकेत या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते लोकप्रधानशी माहिती देताना सांगितले। पाहत राहा लोकप्रधान न्यूज। कॅमेरामॅन अजमेर शेखसह अल्ताफ शेख, सोलापूर।